हॅलो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नवीन पाहायला मिळणार आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आषाढी वारी जी असते ती वारी पूर्ण झाल्यावर पुढे जे 15 दिवस राहतात, त्या 15 दिवसांमध्ये आमच्या इकडे गावामध्ये जेवढे देवी देवता आहेत त्या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवतात आणि नारळ वगैरे फोडतात. तर ते सगळं काय कसं आम्ही केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूयात आपण स्वयंपाकाला. आणि काल रात्री खूप ठरवलेलं होतं की सकाळी लवकर उठायचं पटकन, म्हणजे सगळं लवकर आवरेल. पण असं तर काही कधीच होत नाही की जे ठरवलंय ते तर झालंय. आपण जे काही ठरवतो नेमकं त्याच्या उलट होतं आणि उठायला उशीर तर झालेलाच होता. त्यामुळे काही गडबडीमध्ये सगळं काम पटापट आवरायला घेतलेलं. आणि इकडे कुकरमध्येच भात आणि डाळ दोन्ही लावलेलं होतं. डाळ जास्त नव्हती घातली कारण पुरणाचे फक्त नैवेद्य बनवायचे होते आणि बाकी जे देवींना कोंबडे कापायचे होते, 2 कोंबडे कापायचे होते. त्यामुळे त्याचा जो स्वयंपाक बनवणार होतो तोच स्वयंपाक सुवासिनींना जेवायला देणार होतो. इकडे सकाळी नैवेद्यासाठी भजी, कुरडई, भात, आमटी, गुळवणी आणि नैवेद्य तयार करून घेतलेले होते. कुरडई अशीच बाहेर ठेवली तर पावसाळ्या दिवसात ती सादळून जाते, त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवली. त्यानंतर देवराजला भूक लागलेली होती, त्यामुळे त्याच्यासाठी इकडे मॅगी बनवायला घेतली. बाजारामध्ये जे अगरबत्तीचं पॅकेट आणलं होतं त्याचा सुगंध याला तर खूपच आवडला. ही अगरबत्ती रोज फ्लेवरची होती आणि मला म्हणत होता, मम्मा वाव किती छान आहे, हे काय आहे. तो बॉक्स मला फोडूनच त्याला दाखवावं लागलं की यामध्ये अगरबत्ती आहे म्हणून. त्यानंतर इकडे त्याला मॅगी बनवलेली होती. ती मॅगी काही पटकन थंड होत नव्हती, त्यामुळे ती एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेली होती, त्यामुळे ती पटकन थंड झाली. आणि इकडे पुरणपोळ्या तर काय बनवायच्या नव्हत्या, पण मग सकाळच्या नाश्त्याला जेवणासाठी काहीतरी बनवायचं म्हणून चपात्या बनवून घेतलेल्या. याला एक अगरबत्ती दिली होती पण त्याला जास्त पाहिजे होता, सारखं त्या पॅकेटकडे जायचा म्हणून मी हे पॅक करून ठेवलं. पण पुन्हा ते काढायला गेले तर मलाच ते पटकन काही निघत नव्हतं. कसं बसं काढलं आणि देवाला जाताना याच्यातीलच थोड्या अगरबत्ती एका पिशवीमध्ये घेतल्या. त्यानंतर इकडे मस्त फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं चला आता सगळं आवरलेलं आहे तर इकडे जाऊन पण येऊयात. आमची बाकीची कामे आवरेपर्यंत देवराजला इकडे टीव्ही पाहायला बसवलेलं होतं, नाहीतर तो काही नाही काही काम वाढवूनच ठेवत होता. त्यामुळे इकडे तो टीव्ही पाहत होता आणि जायला थोडासा टाइम होता, पाऊस यायला लागलेला. त्यामुळे म्हटलं चला आता आधी इकडे वाटणाची तयारी करून घेऊयात. कोंबडे जे कापून आणायचे होते त्याच्यासाठी इकडे आधीच मी वाटून ठेवलेलं होतं, कारण लाईटचा काही भरोसा नाही, पाऊस येत होता त्यामुळे गेली असती. एवढे सगळे नारळ घेऊन आम्हाला जायचं होतं आणि हा तर काय आमच्या आधी तयार झालेला होता. चला तुम्हाला यायचंय का, नाही तर मी एकटाच जातो असं म्हणत होता. त्यानंतर इकडे गावामध्ये गेलो, देवांना सगळ्या नैवेद्य वगैरे ठेवले. आणि आमच्या गावामध्ये ग्रामदैवत जे आहे ते आहे आलेश्वराचे, म्हणजेच ते महादेवाचेच एक रूप आहे. तिथले नैवेद्य नारळ करून झाले की इकडे बाकी 3 देवी आहेत, त्या देवींना आम्हाला जायचं होतं. आणि त्या देवी एकदम नदीच्या कडेला आहेत. इकडे बघा नदीला तर इतकं पाणी आलेलं आहे, दुथडी भरून नदी वाहत आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे इथला व्ह्यू तर खूपच छान होता. मंदिरातील देवांना तर नैवेद्य नारळ करून झाले, पण त्यानंतर शेतामध्ये होते त्या देवांना पण नैवेद्य नारळ करून आलो. आणि पावसाची थोडी फार रिमझिम तर चालूच होती. त्यानंतर आल्या लगेचच नारळ सगळे स्वच्छ करून घेतले आणि खोबरं व्यवस्थित पुसून वगैरे ठेवलं. आज तर काय लगेच खोबरं खिसून ठेवणं होणार नव्हतं, त्यामुळे ते नारळ व्यवस्थित सुकवायला ठेवले. त्यानंतर इकडे बिर्याणीची तयारी करायला घेतलेली होती. आम्हाला घरी आणून सोडलं आणि ते कोंबडे कापायला घेऊन गेले होते. त्यानंतर म्हटलं चला आता बिर्याणीचं पण वाटण वगैरे बनवून ठेवूयात, म्हणजे मग सोपं होईल नंतर बनवायला. दोन ते 2.5 किलो हे मटण होतं आणि हे एवढं सगळं शिजवायचं होतं, त्यामुळे एक मोठं पातेलं घेतलेलं. आणि गॅसवरती तर काय पटकन शिजत नव्हतं, त्यामुळे सासूबाईंनी बाहेर चूल पेटवली आणि त्यांनी चुलीवरती हे मटण शिजायला टाकलं. इकडे मी तोपर्यंत भाकरी बनवायला घेतल्या, कारण सुवासिनींना जेवायला बोलवायला तर भरपूर उशीर झालेला होता, म्हणून सगळं पटकन आवरायला घेतलं. इकडे माझ्या भाकरी बनवून होईपर्यंत तिकडे मस्त मटण शिजलेलं होतं चुलीवर आणि चुलीवरच रस्स्याची भाजी पण बनवलेली. आता इकडे मला बनवायचं होतं फ्राय, आणि फ्राय बनवण्यासाठी आधी कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि जे बिर्याणीसाठी मी वाटण काढलेलं होतं त्याच्यातीलच थोडंसं वाटण टाकून मस्त फ्राय बनवून घेतलं.
आणि फ्राय बनवताना जास्त वाटण नाही टाकायचं, वाटण थोडंसंच टाकायचं आणि त्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही। वाटण छान परतून झाल्यावरती त्यामध्ये चिकनचे पीस टाकले आणि ते परतून घेतलं की एक नंबर फ्राय बनतं। त्यानंतर इकडे रस्स्याची भाजी तर खूपच छान दिसत होती आणि तरी पण भरपूर आलेली। त्यानंतर सुहासिनींना जेवायला बोलवलं आणि त्यांना जेवायला ताट केलं की इकडे याची घाई झालेली होती, मम्मा मी पण यांच्याबरोबर जेवायला बसतो। फक्त आम्हाला त्यांच्यासारखं ताट करून पाहिजे होतं, जेवण तर काही केलं नाही, 2 घास खाल्ले आणि उठला। चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन आलेला व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।